मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नाराजी नाट्य अजूनही संपलेलं नाहीये अशी पुन्हा एकदा चर्चा रंगतीये। त्याचं कारण म्हणजे 36 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांपैकी तब्बल 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी विविध कारणांमुळे अद्यापही थेट मंत्रालयाचा कारभार स्वीकारलेला नाहीये, तर काही मंत्र्यांनी त्यांच्या पसंतीचं खातं न मिळाल्यानं पदभार स्वीकारण्यास जाणीवपूर्वक विलंब करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नाराजी नाट्य त्यामुळे अजूनही संपलेलं नाही अशी चर्चा बघायला मिळते। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। मोहसिन, आपण पाहतोय खरं तर महायुती सरकार आल्यानंतर सरकारमधले मंत्री असतील, अर्थातच आत्ताचे मंत्री आणि आमदार असतील, प्रत्येकाची नाराजी कुठे ना कुठे बघायला मिळत होती। पालकमंत्री पद असेल किंवा मग खाते वाटप असेल तेव्हा देखील नाराजी होती। ही नाराजी अजूनही संपली नाहीये, कारण अजूनही काही मंत्री हे नाराज असल्याचं कळतंय। कोण नाराज आहे आणि कोणी पदभार स्वीकारलाय, कोणी पदभार स्वीकारला नाहीये, सविस्तर माहिती द्याल। वर्षा, नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराआधीपासूनच सगळ्या नाराजी नाट्य आपल्याला या सगळ्या सरकारमध्ये पाहायला मिळत होते। 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि 21 डिसेंबरला खाते वाटप झाले। आता जेव्हा खाते वाटप झाले त्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांना जे आहे, मंत्र्यांना जे आहे तर वेगवेगळे खाते देण्यात आले। मात्र खाते वाटप करताना अनेक मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं चर्चा होती आणि ती चर्चा गेल्या अनेक दिवसपासून आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता खाते वाटप झाल्यानंतर काही मंत्र्यांनी जे आहे तर पदभार स्वीकारला असला तरी अनेक मंत्र्यांनी अजून जे आहे तर पदभार स्वीकारलेला नाही। आपल्याकडे जी आकडेवारी जी सूत्रांनी दिली त्यापैकी 36 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांपैकी 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी अजूनही जे आहे तर पदभार स्वीकारलेला नाही। वेगवेगळ्या बैठका हे मंत्री घेत आहेत, मात्र जे आपलं खातं आहे मंत्रालयात जाऊन त्यांनी अजूनही जे आहे तर आपला पदभार जो आहे तर तो स्वीकारलेला नाहीये। विशेष म्हणजे असं बोललं जात आहे की हे सगळे मंत्री जे आहेत तर नाराज आहेत, तर काहींच्या कॅबिनमध्ये अजूनही दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही अशी देखील चर्चा आहे। मात्र एकंदरीत हा नाराजी नाट्याचा एक भाग असल्याचं देखील बोलले जातात। आपल्याला जे मंत्रिपद मिळालंय त्यावर हे मंत्री जे आहे तर नाराज असल्याचे बोलले जात आहे। आपण यादी जर बघितली तर भली मोठी यादी आहे। गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, जयकुमार रावल, अतुल सावे यांनी या मंत्र्यांनी एवढे हे सगळे मोठमोठाले चेहरे आहे, यांनी देखील अजून मंत्रिपदाचा पदभार जो आहे तर स्वीकारलेला नाही। राज्यमंत्रिपदामध्ये देखील अनेक नावं आहे। आशिष जयस्वाल असतील, माधुरी मिसाळ असतील, पंकज भोयर असतील, यांनी तर मंत्रालयाकडे अजून एकदाही हे तिकडं फिरकले नसल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या मंत्र्यांमध्ये जे आहे तर जे आपल्याला मंत्रिपद मिळालेलं आहे, खाते वाटप जे झालेलं आहे त्यावर कुठेतरी नाराज आहे का अशी देखील चर्चा मंत्रालयात पाहायला मिळते। आता यावर हे मंत्री कधी पदभार स्वीकारतात आणि यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीतील तिन्ही महत्वाचे नेते म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काही निर्णय घेतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्र्यांनी एवढे दिवस उलटून देखील 21 तारखेला खाते वाटप झालेलं आहे। आज 30 तारीख आहे, म्हणजे जवळपास 9 दिवस उलटलेले आहे। मात्र अजूनही या मंत्र्यांनी जे आहे तर आपला पदभार स्वीकारलेला नाही, त्या आपल्या दालनात ते पोहोचलेले नाही। त्यामुळे हे मंत्री कधी पदभार स्वीकारतील आणि त्यांची नाराजी असेल तर ती दूर केली जाईल का, या सगळ्या गोष्टी आता चर्चेत येत आहे। वर्ष, निश्चितच मोहसिन, खरं तर बघायला गेलं तर मंत्र्यांची नाराजी आहे, मात्र याचा फटका कुठेतरी नागरिकांना होत असताना देखील बघायला मिळतंय। कारण अनेक निर्णय असतात स्थानिक पातळीवरचे, ते मंत्र्यांपर्यंत पोहोचणं, त्यानंतर त्यांची तिथे सहमती मिळणं ही देखील अत्यंत गरजेचं असतं। मात्र आता ही नाराजी कुठेतरी सर्वसामान्यांना फटका देण्याची बघायला मिळतेय का? नक्कीच हे जे 15 लोक आहेत ज्यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाही किंवा पोहोचलेले नाही त्या मंत्रालयात, ह्या सगळ्यांची खाते अनेक महत्वाची खाते आहेत आणि त्यामुळे जर ते ह्या सगळ्या जोपर्यंत मंत्री पदभार स्वीकारत नाही त्यामुळे नवीन निर्णय जे आहेत तर ते घेण्यासाठी अडचणी येतात आणि बैठका ज्या आहेत त्या घेणं महत्वाचं असतं। मात्र या सगळ्या नाराजी नाट्यामुळे कुठेतरी याचा फटका नक्कीच सर्वसामान्य लोकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक गोष्टी आहेत ज्या प्रलंबित आहे, शेतीविषयाच्या अनेक गोष्टी आहे, विकास कामांबद्दलच्या अनेक गोष्टी असतात,
त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर मंत्री पदभार स्वीकारत नसतील आणि नवीन निर्णय होत नसतील तर याचा नक्कीच फटका जो आहे तर सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. विकास कामांवर याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे हे मंत्री कधी आपला पदभार स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र याचा फटका नक्कीच सर्वसामान्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच मोहसिन, त्यामुळे आता हे नाराजी नाट्य नेमकं कधी संपतंय याकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.